दरम्यान आपण बघतोय की राज्यभरात पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी आता जोरदार पाऊस देखील कोसळतोय। आणि सोबतच जर आपण बघितलं तर या सगळ्या जिल्ह्यातनं आपण आपापले अपडेट्स घेणार आहोत। विशेषतः मध्य महाराष्ट्र, कोकणासह विविध भागात पावसाने धुमाकूळ घातलाय। आधीच पावसाचा कहर आहे आणि त्यातच मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती निर्माण झालेली आहे। संभाजीनगरमधील जायकवाडीच्या नाथसागर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गोदा पात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि त्याचं पाणी आता पैठण शहरात शिरल्याने अनेक घरात पाणीच पाणी झालंय। त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे। इकडे नाशिकमध्ये गोदा पात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे। पुराचा वापक समजला जाणारा दुतोंड्या मारुती जवळपास पाण्याच्या वेड्याखाली गेलाय। दुसरीकडे हिंगोली, लातूर, जळगाव, पालघरमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। या सगळ्या ठिकाणांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे आणि त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर मधून मोहसिन शेख, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडे जायकवाडीवर सध्या ते आहेत। तर मोहसिन, काय सध्याचे अपडेट्स आहेत? कशा पद्धतीची परिस्थिती आहे तिकडे? सौरभ जी, आत्ता अपडेट आली त्यानुसार 2,84,000 क्युसेकने जायकवाडी धरणात आवक सुरू आहे आणि 2,26,000ने विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे आता परिस्थिती एवढी गंभीर बनली की पैठण शहरात पाणी घुसत आहे। मी सध्या पाटेगाव पुलावर आहे, जे अहिल्यानगर आणि संभाजीनगरला जोडलं जातं आणि यावर आता त्या बाजूने जवळपास पुलाला पाणी लागलेलं आहे। थोडंसं दाखवतो वरती असं पाणी जे आहे तर वरती धडका देत आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी पूर्णपणे वाहतूक जी आहे तर बंद करण्यात आली। हे बघा, या ठिकाणी RCP म्हणजे स्पेशल पोलीस जे राखीव पोलीस आहेत ते देखील आता बोलवण्यात आलेले आहे। ते पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि आता या पुलावरची सगळी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, कारण आधीच हा पूल अनेक वर्षांपासूनचा होता, तो खचण्यासारखा आहे आणि अशा वेळेस ही वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। काही इमर्जन्सी वाहतूक एक गाड्या इथे सोडण्याचा आपल्याला पाहायला मिळतंय, मात्र बाकी सगळ्या वाहतूक इथे आपण जर पाठीमागे बघितलं तर सगळ्या गाड्या अशा बॅरिकेड लावून बंद करण्यात आलेल्या आहे आणि पोलीस इथे रस्त्यावर उतरवण्यात आलेला आहे। कारण ज्या पद्धतीने पाण्याचा विसर्ग होतोय 2,26,000 क्युसेक हा मोठा विसर्ग आहे आणि हा जुना पूल आहे। ही सगळी धोक्याची परिस्थिती लक्षात घेता आणि खबरदारी म्हणून आता पूलवरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। तिकडे पैठण शहरातील कहारवाडा असेल किंवा इतर भाग असेल त्या ठिकाणी शहरांमध्ये देखील पाणी घुसायला सुरुवात झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत आता ही सगळी परिस्थिती हाताबाहेर चालताना पाहायला मिळते। मात्र आता जायकवाडी किंवा जायकवाडीमध्ये येणारा जो आवक आहे पाण्याची नाशिकहून कशी असते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर आवक आणखी वाढली तर ही पूर परिस्थिती आणखी वाढू शकते। ही सगळे दृश्य आपण दाखवतोय सकाळपासून आणि आता पैठणमध्ये पावसाचा अक्षरशः हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय। सौरभ, निश्चितच मोहसिन, असेच आमच्या सोबत जोडलेले रहा, त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। आणि आता आपण थेट जाणार आहोत हिंगोलीतनं समाधान कांबळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत आणि सोबतच जळगावहून मंगेश जोशी। सगळ्यात आधी आपण हिंगोलीमध्ये जाणार आहोत। हिंगोलीमध्ये काय सध्या स्थिती आहे? निश्चित सौरभ, आपण जर बघायला गेलं तर काल हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः झोडपून काढलं होतं, तर आज सकाळपासून जे ते पावसाने कुठेतरी विश्रांती दिलेली आहे। त्यामुळे जे नदी आहेत त्या ओसंडून वाहू लागल्या होत्या त्या आता पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे। मात्र जे धरणं आहेत ते धरणं 100% भरलेली आहेत। हिंगोली जिल्ह्यातील जे सिद्धेश्वर धरण आहे ते दुपारी 3 वाजताचे त्याच्यामुळे 14 दरवाजांमधून 43,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। मात्र आता सध्या जे अपडेट आली आहे त्यानुसार पुन्हा 10,000 क्युसेकच्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। तर आता 53,000 क्युसेकनं या धरणांमधून जे आहे ते पाण्याचा विसर्ग केला जात आहे। येलदरी सिद्धेश्वर धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या येलदरी धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक जी आहे ती सिद्धेश्वर धरणात होत आहे। त्यामुळे सिद्धेश्वर धरणात देखील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। त्याचबरोबर जे आहे ते काल झालेल्या पावसामुळे जे आहे ते हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। परवा दिवशी रात्री 8 वाजल्यापासून पडत असलेल्या पावसामुळे 19 महसुली मंडळामध्ये जे आहे ते अतिवृष्टी झाली होती। त्याचबरोबर जे आहे ते आज सकाळी 11 वाजेच्या जी आकडेवारी आहे प्रशासनाची त्यामध्ये 11 महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। एकंदरीत निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। समाधान, असेच जोडलेले रहा। थेट जाणार आहोत जळगावमध्ये। जळगावहून मंगेश जोशी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मंगेश, सध्या जळगावमध्ये नेमकी काय स्थिती आहे?
नक्कीच सौरभ, खरं तर काल रात्रीपासून जे आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे खरं तर अनेक नदी नाले जे आहेत ते तुडुंब भरलेले आहेत. चाळीसगाव तालुक्यातील गिरणा आणि मन्याड या दोन्ही ज्या मोठ्या नद्या आहेत त्यांना पूर आलेला आहे. दोन्ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सद्यस्थितीत गिरणा धरणातून जे आहे जवळपास 12,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे हा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर मन्याड धरण देखील ओसंडून वाहू लागलेला आहे. त्यामुळे सकाळपासूनच चाळीसगाव तालुक्यामध्ये जे आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या नदी काठांमध्ये अनेक गावं जी आहेत त्यामध्ये घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांच्या घराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण सद्यस्थितीत गिरणा नदीच्या या पात्रावरती आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की अजूनही गिरणा नदीचा प्रवाह जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाहत आहे. या ठिकाणी नदीकाठचे जे मंदिरं असतील ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत. नदीकाठच्या सर्व गावांना जे आहे प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिकांचं स्थलांतर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा अवघ्या काही तासानंतर जे आहे चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा अंदाज हा देखील वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीमध्ये जे आहे पुन्हा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढून अजूनही पूरस्थिती जी आहे ही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठचे सर्व जे गावं आहेत यांना प्रशासनाच्या वतीने जे आहे ते सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे. NDRF पथक असेल, स्थानिक प्रशासन असेल यांच्या वतीने देखील ठिकठिकाणी नदीकाठी जे आहे खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित केलं जात आहे. एकंदरीतच पुढील काही तासात पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार असा पावसाचा अंदाज जो आहे हा वर्तवण्यात आलेला आहे. तर एक गंभीर बाब म्हणजे मन्याड धरण जे आहे खरं तर हे मातीचं धरण आहे आणि याच्या उजव्या कालव्यामध्ये जो आहे पाण्याचा दबाव वाढल्यामुळे कुठेतरी धरणाचा उजव्या कालव्याचा बांध जो आहे हा फुटण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व प्रशासनाचे अधिकारी हे बांधावरती पोहोचलेले आहेत आणि दुरुस्तीचे काम जे आहे ती युद्ध पातळीवरती सुरू आहे. जर हा बांध फुटला तर मन्याड आणि तापी धरण गिरणा नदीच्या काठाची गावं आहेत यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पूरस्वरूप परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी देखील सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने केल्या आहेत. निश्चितच मंगेश असेच आमच्या सोबत जोडलेले रहा. आपण आता थेट जाऊया नाशिकमध्ये, कारण राज्यभरातली स्थिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. प्रत्येक जिल्ह्यातनं आपले रिपोर्टर आपल्या सोबत जोडले गेले. थेट नाशिकमध्ये जाऊया. नाशिकमधनं आपण बघतोय तर गोदावरी नदीला प्रचंड पूर आलेला आहे. रामकुंड, गोदा घाट परिसर पाण्याखाली गेलेला आहे. गंगापूर धरणातनं वेगानं विसर्ग सुरू झालाय. 10,988 क्युसेक वेगाने इतका विसर्ग सुरू आहे आणि नाशिकमध्ये सध्या पूरस्थिती आहे. त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. नाशिकमधनं आपले प्रतिनिधी वैभव आपल्या सोबत जोडले गेले आहेत. वैभव, नाशिकमध्ये काय स्थिती आत्ताच्या क्षणी? सौरभ, खरं तर नाशिकमध्ये कालपासून जो आहे जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. नाशिकच्या गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आहे. गंगापूर धरणातून जो आहे तो 11,000 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी गोदावरी नदी पाणी पातळीत करण्यात आला आहे. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर जो पूल आहे तिथून जो आहे 18,000 पाण्याचा क्युसेसने विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आला आहे. परिणामी नाशिकची गोदावरी नदी जी आहे तिने रौद्र रूप जे आहे ते धारण केलेलं आहे. आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये जो पुराचा मापक समजला जाणारा दुतोंड्या मारुती जो आहे तो जवळपास आता त्याच्या मानेच्या वरती म्हणजे चेहऱ्यापर्यंत जो आहे ते पाणी या ठिकाणी आलेलं आहे. जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते देखील या ठिकाणी पाण्याखाली पूर्णतः गेलेले आहेत. दशक्रिया विधीसाठी येणारे जे लोक ज्या ठिकाणी येतात ती चक्री देखील पूर्णतः या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहेत. जे पूल आहेत ते देखील या ठिकाणी पाण्याखाली गेले आहेत. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर आजूबाजूचा जो परिसर आहे, काही भांडी बाजार असतील, काही इतर बाजारपेठा ज्या असतील त्या ठिकाणी देखील पाणी घुसल्याने त्या ठिकाणी ज्या टपऱ्या होत्या, दुकान होते ते देखील आता पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ही पाणी पातळी जी गोदावरी नदीचं पाणी जे आहे ते नांदूर मध्यमेश्वर डॅमकडे जात असतं, त्यानंतर ते जायकवाडीला जाऊन मिळतं. तर नाशिकमध्ये जे आहे पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर आता नागरिकांना प्रशासनाकडून काहीसा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. खरं तर 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर जो आहे हा पाऊस कडाक्याने नाशिकमध्ये जो आहे तो सुरू झाला. मात्र आता या पावसाने जे आहेत नाशिकचे जे रस्ते जे आहेत आजूबाजूचे ते देखील पाण्याने वेढवल्या गेले आहेत आणि गोदावरी नदीमध्ये जे पाणी आहे ते या ठिकाणी मिक्स होत असतं. त्यामुळे नाशिकची गोदावरी नदी जी आहे आता खळखळून वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे.
जे मंदिर आहेत आपण जर बघितलं तर समोरील जे मंदिर आहे सिद्ध पाताळेश्वर, ते मंदिर पूर्णपणे या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे। काही बाजारपेठा ज्या या ठिकाणी बसतात त्यांच्या या टपऱ्या ज्या होत्या त्या देखील या ठिकाणी असतात, मात्र त्या टपऱ्या देखील पाण्याच्या प्रवाहामुळे जे आहेत त्या आता वाहून गेलेल्या आहेत। असंच जर पाऊस नाशिकमध्ये सतत सुरू असला तर आता गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये अजून वाढ आपल्याला बघायला मिळू शकते। सौरभ, निश्चितच वैभव, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत, असेच आमच्यासोबत जोडलेले रहा, कारण आता आपण जाणार आहोत लातूरमध्ये। लातूरमधील मांजरा नदीपात्र दुथडी भरून वाहू लागलेला आहे आणि मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडलेत। 18,047 क्युसेक वेगानं आता पाण्याचा विसर्ग सुरू झालाय आणि नदीकाठच्या गावांमध्ये पाणी घुसून शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे। नागरिकांनी अनावश्यक धाडस करू नये, सुरक्षित स्थळी राहावं असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। लातूर मधली स्थिती आपल्याला जाणून घ्यायचे, आपले प्रतिनिधी थेट लातूरमधून जोडले गेले आहेत। विष्णू बुर्गे, विष्णू, लातूरमध्ये सध्या काय स्थिती? कारण व्हिज्युअल्स मध्ये आपण बघतोय प्रचंड नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसलेला आहे। सध्या तुम्ही तिथे काय स्थिती? सौरभ, आपण पाहतोय की मागील काही दिवसापासून झालेला पाऊस त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते नदी नाले ओसंडून वाहत आहेत। त्याचबरोबर धरणं जे आहे ते 100% भरल्याचं पाहायला मिळतंय। मांजरा धरणामध्ये 100% पाणी साठा झालेला आहे, त्यामुळे 6 दरवाजे त्याचे उघडण्यात आलेले आहेत। 18,000 पेक्षा अधिक क्युसेक वेगानं जे आहे ते पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात नदीपात्रात येणारं जे पाणी आहे ते शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये घुसत आहे। परिणामी मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेती पिकांचं नुकसान होताना पाहायला मिळतंय। एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहत असलेली ही नदी जी आहे ते मोठ्या प्रमाणात अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये देखील घुसलेली आहे। शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये तर पाणी गेलंय, मात्र नदीनं अनेक ठिकाणी जे आहे ते धोक्याची पातळी ओलांडल्याचं पाहायला मिळतंय। मागील काही दिवस झालेला पाऊस त्यामुळं लातूर जिल्ह्यातील मांजरा असेल, तेरणा असेल, तावरदा या 3 प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं नदीकाठच्या गावांना देखील आणि शेतकऱ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामुळे प्रशासनानं कुठेतरी अलर्ट झालेलं आहे। प्रशासन अलर्ट आहे, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अनेक वेळा नागरिक जे आहेत ते पुलावरती पाणी असताना देखील त्याच पाण्याच्या प्रवाहातून जाण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन देखील प्रशासन करत आहे। आपण NDTVच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीचं आवाहन आपण करणार आहोत, कारण मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनेक ठिकाणी हे धाडस या लोकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे। मागील काही वेळापासून होत असलेला पाऊस आज सकाळपासून थांबला असला तरी मागील काही दिवसामध्ये झालेला पाऊस त्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणामध्ये पाण्याची आवक आहे। बीड आणि वरच्या भागात होणारा पाऊस असाच जर सुरू राहिला मोठ्या प्रमाणात तर या धरणाची म्हणजेच मांजरा धरणाची दरवाजाची संख्या जर वाढली तर मात्र मांजरा धरणातल्या येणारा जो पाण्याचा विसर्ग आहे यामुळे मोठं नुकसान या लातूर जिल्ह्यासह मोठ्या तालुक्यांना होऊ शकतं आणि त्यामुळं जे आहे ते प्रशासनानं खबरदारी घेतली आहे। शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याची गरज आहे। निश्चितच विष्णू, या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। आता जाणार आहोत थेट पालघरला, कारण पालघर जिल्ह्याला सुद्धा हवामान खात्याचा रेड अलर्ट आहे आणि त्यातच जिल्ह्यात रात्रीपासून प्रचंड पाऊस पडतोय, धुवाधार पाऊस सुरू झालाय। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत। जिल्ह्यातील धरणं देखील पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत। सूर्या, वैतरणा, तानसा नद्यांमध्ये धरणातनं पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। थेट पालघरमध्ये जाणार आहोत, आपले प्रतिनिधी पालघरहून जोडले गेले आहेत मनोज सातवी। मनोज, काय अपडेट्स आहेत तुमच्याकडचे? सौरभ, नक्कीच हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला आज आणि उद्या असं 2 दिवस रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि रात्रीपासूनच धुवाधार पाऊस सुरू आहे। शहराच्या विशेष म्हणजे वसई तालुक्यात दुपारनंतर पाऊस कमी झाला असला तरी पण पालघरच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर मात्र ओसरलेला नाहीये। मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि जी मुंबईला विशेषतः पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत, तानसा असेल, वैतरणा असेल, मध्य वैतरणा, मोडकसागर, त्याचप्रमाणे धामणी असेल, कवडास, ही धरणं पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि या प्रत्येक धरणातून जवळपास 40 ते 50,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग आहे तो नदीमध्ये सोडला जात आहे आणि त्यामुळं नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कोणीही नदीकाठी जाऊ नये किंवा मासेमारी किंवा इतर गुरं वगैरे असतील ती घेऊन नदीकाठी जाऊ नये। त्याचप्रमाणे आज संध्याकाळी भरती देखील होती समुद्राला आणि पालघर जिल्ह्याला 112 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, त्यामुळं मच्छीमारांना देखील या
मोठी भरती येत असल्यामुळं समुद्रात जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून दिलेल्या आहेत। मात्र हा जो पाऊस झालेला आहे या आपण बघितलं तर साधारण हा जो हंगाम आहे हा पावसाच्या परतीचा हंगाम असतो आणि पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 80 ते 75 ते 80 एवढ्या हजार हेक्टर जमिनीवर भाताची लागवड केलेली आहे। मात्र हा जो पाऊस झालेला आहे मुसळधार पाऊस, या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जी पिकं आहेत ती भाताचं पीक आहे हे पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। निश्चितच आपण बघतोय कशा पद्धतीचं सतर्कतेचं आवाहन करण्यात येते, त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहावं। सगळ्या 6 जिल्ह्यातून आपले रिपोर्टर जोडले गेले होते। मला पुन्हा फक्त एक छोटी अपडेट घ्यायची आहे मोहसिनकडनं, छत्रपती संभाजीनगरहून आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, ते कशी अपडेट येते की पैठण तालुक्यात जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं सध्या त्याची नेमकी स्थिती काय, त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या। सौरभ, नक्कीच आपल्याकडे जी माहिती आली आणि जी स्थानिक प्रशासनाने माहिती दिली त्यानुसार मोठ्या प्रमाणात रेस्क्यू करण्यात आली। ती थोडेसे गावांची नावं देखील मी तुम्हाला सांगतो। आपेगाव असेल किंवा वडवळी असेल, या ठिकाणी नायगाव असेल, कुरणपिपरी असेल, हिरडपूर असेल आणि पैठण शहरातील 4000 असे एकूण 25 ते 30,000 लोकांचं रेस्क्यू जे आहे तर संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून दिलेली आहे। अजूनही 2,26,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे परिस्थिती अशीच असली तर या गावातील जी सगळीच लोक आहेत त्यांना हलवावं लागणार आहे। आता प्रशासन त्यांचं रेस्क्यू करत आहे। पैठण शहरातील 4000 पेक्षा अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। कहार वाडा असेल किंवा इतर परिसर असेल त्या ठिकाणी देखील पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे पैठण तालुक्यात अक्षरशः पावसाचा हाहाकार आपल्याला दिसून येत आहे। सौरभ, निश्चितच आपण बघतोय की आता राज्यभरातली आपण पावसाची स्थिती जाणून घेतली आहे, विशेषतः जिथे अतिवृष्टी आहे। 6 जिल्ह्यातनं आपले रिपोर्टर्स आपल्यासोबत जोडले गेलेले होते। या सगळ्या NDTV मराठीच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक धन्यवाद। ते सगळे वेळोवेळीचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतीलच, पण सगळ्या प्रतिनिधींना सुद्धा आव्हान आहे की अशा पद्धतीचं रिपोर्टिंग करताना स्वतःची सुद्धा काळजी घ्या। सगळ्यांचे तुर्तास मनपूर्वक धन्यवाद।